नमस्कार, मी वैशाली मधुरभोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला मस्त असा वडापाव कसा बनवायचा ते सांगणार आहे। जे की गाड्यावर जसा हा वडापाव मिळतो अगदी तसाच तुम्हाला हा वडापाव इथे करून दाखवणार आहे। तर चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर सर्वात आधी आपण वड्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे। आता यामध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घालूयात, 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर। तर याच्यामुळे एक मस्त कुरकुरीतपणा येतो। जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता। 1 चम्मच हळद, हळदीमुळे वड्याला छान असा कलर येतो। चवीनुसार मीठ घालूयात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे हे सगळे जिन्नस याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये थोडं पाणी घालून याचा आपण बॅटर तयार करून घेऊया। तर हे पीठ आपल्याला खूप पातळ किंवा घट्ट करायचं नाही, तर मीडियम मध्येच ठेवायचं आहे। जर तुम्ही खूपच पातळ पीठ बनवताल तर वडे आपले छान तळे जाणार नाही, तर म्हणजे ते आतून फुटू शकतात। तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं, त्यामधलं फक्त अर्धा ग्लास पाण्याचा यूज केलेला आहे आणि हे बॅटर आपण इथं तयार करून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी बघा मीडियम मध्येच पीठ ठेवलेलं आहे, खूप असं पातळ पण केलेलं नाहीये। याला एक 15 ते 20 मिनिटांसाठी असंच ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान असं फुललं जातं। तोपर्यंत आपण बटाट्याची चटणी तयार करून घेऊया। तर इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे। यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालतीये। जसं तुम्हाला तिखट हवंय त्या पद्धतीने घालायच्या आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून याला आपण बारीक वाटून घ्यायचं आहे। तर यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा, तर आपलं हे हिरव्या मिरच्याचं वाटण इथं तयार झालेलं आहे। तर इथे मी 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि याला आपण हाताने असं कुस्करून घ्यायचे आहेत, म्हणजे मॅश करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी बघा, मी हे बटाटे अशा प्रकारे मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण भाजीला फोडणी देऊयात। तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये 1 पळी तेल घालूयात। तर तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि थोडंसं हिंग घालूयात। आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्याचं वाटण तयार करून घेतलं होतं, यामध्ये घालून याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मॅश केलेले बटाटे घालायचे आहेत आणि यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालून यालाही चांगलं परतून घेऊया। तर या ठिकाणी बघा, आपली ही बटाट्याची चटणी इथे तयार झालेली आहे। गॅस बंद करून घेऊया आणि याला एक थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात। तोपर्यंत आपण सुकी चटणी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे ते मी असे भाजून घेतलेले आहेत, थोडेसे जिरे, 1 चम्मच आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि 2 चम्मच लाल तिखट। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला लागते तसं घालायचं आहे आणि थोडंसं हिंग घालून आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घेऊया। तर या ठिकाणी बघा, आपली ही सुकी चटणी इथे बनवून तयार झालेली आहे। तर ही सुकी चटणी तुम्ही डब्यामध्ये भरून 1 महिनाभर आरामात टिकते। तर इथे मी ही सुकी चटणी पण बनवलेली आहे, त्याचबरोबर मी पुदिन्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे। तर याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता। तर या ठिकाणी आपली ही बटाट्याची चटणी थंडी झालेली आहे। याचे आपण गोळे तयार करून घेऊया। जसे तुम्हाला छोट्या मोठ्या आकाराचे गोळे लागतील तशा त्या पद्धतीने करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी बघा, मी अशा प्रकारे हा गोळा तयार करून घेतलेला आहे। तर अशाच प्रकारे आपण सगळे गोळे तयार करून घेऊया। तर या ठिकाणी बघा, मी हे सगळे गोळे अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत। आता आपलं पीठ चांगलं फुललेलं आहे। यामध्ये 1 चम्मच बेकिंग सोडा घालायचा आहे। तर बेकिंग सोडा हा सुरुवातीलाच घालायचा नाही, जेव्हा आपण वडे तळतो त्यावेळेसच घालायचा आहे। आता यामध्ये आपण 1 चम्मच गरम तेल घालायचं आहे। तर आपण जिथं सोडा घातलेला आहे त्यामध्येच घालायचं आहे आणि याला चांगलं असं फेटून घेऊया।
तर या ठिकाणी बघा आपलं पीठ छान असं फुललेलं आहे आणि मस्त असं फ्लफी झालेलं आहे. अशा पिठामुळे आपले वडे खूपच जबरदस्त होतात. आता या बॅटरमध्ये आपण हा वडा टाकून घेऊया आणि याला चांगलं तळून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे आपण सगळे वडे यामध्ये टाकून घेऊया. तर यामध्ये आपले हे सगळे वडे यामध्ये टाकून झालेले आहेत. तर गॅस मी मीडियम फ्लेमच ठेवून आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळायचे नाही. साधारण याला 4 ते 5 मिनिटांमध्ये हे वडे छान तळले जातात. तर याला हलकासा सोनेरी कलर आला की याला असे काढून घेऊया. तर या ठिकाणी बघा आपल्या वड्याला छान हलकासा रंग आलेला आहे. याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. तर या ठिकाणी बघा आपले हे सगळे वडे इथे तळून झालेले आहेत. खूपच जबरदस्त झालेले आहेत. तर यातला एक वडा तुम्हाला तोडून दाखवते. बघा किती मस्त झालेला आहे आणि खूपच छान झाला आहे. जर तुमच्याकडे पाव वगैरे नसेल तर तुम्ही ही चटणी बरोबरही वडे खाऊ शकता. खूप जबरदस्त लागतात. तर इथे मी एक पाव घेतला आहे. याला आपण कट करून घेऊया. आता पाव कट करून घेतल्यानंतर यामध्ये आपण सुकी चटणी लावून घेऊया. आता वरच्या भागाला थोडीशी पुदिन्याची चटणी टाकून घ्यायची आहे. चटणीमुळे वडापावला खायला खूपच टेस्टी लागतात. आता यामध्ये आपण हा वडा टाकून घेऊया आणि याला हलकासा असा प्रेस करायचा आहे. तर या ठिकाणी बघा आपला हा वडापाव जबरदस्त झालेला आहे आणि खूप टेस्टी झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा वडापाव घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा नक्कीच आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला हा वडापावची रेसिपी? तर हे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशी एक छान रेसिपी बरोबर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.